महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। तो झांकी है प्रतिष्ठेच्या लढतीत अविनाश गावितची दमदार बाजी। खांडबारा दीपाली गावित 1091 मतांनी विजयी। खांडबारा ते बिलबारा खातगाव नवे नेतृत्वाची दमदार एंट्री। तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली। नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्यातील राजकारणाला नवे वरण मिळाले आहे। विशेषतः खांडबारा ग्रामपंचायत निवडणुकीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असून या प्रतिष्ठेच्या लढतीत भरत गावित यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवत आपली राजकीय ताकद अधोरेखित केली आहे। खांडबारा येथे सरपंच पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत दीपाली जगदीश गावित यांनी तब्बल 1091 मतांनी विजय संपादन करत सरपंच पदावर आपली मोहोर उमटवली। या निवडणुकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष नाईक, माजी आमदार शरद गावित आणि भरत गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। आजी माजी आमदारांच्या पॅनल विरोधात भरत गावित यांच्या पॅनलने बाजी मारत खांडबारात आपले वर्चस्व स्पष्ट केले। निकाल जाहीर होताच खांडबारात गावित समर्थकांनी जल्लोष साजरा केला। फटाके ढोल ताशांच्या गजरात विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला। बिलबारा व खातगावमध्ये नव्या सरपंचांची निवड। खांडबारासह इतर ग्रामपंचायतींचे निकालही तितकेच महत्त्वाचे ठरले। बिलबारा ग्रामपंचायत येथे लोकनियुक्त सरपंचपदी वर्षा अंकित पाडवी या विजयी ठरल्या। त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत गावाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे। खातगाव ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणूकमध्ये सुमा किसन वसावे या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या। त्यांच्या विजयामुळे स्थानिक स्तरावर नव्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे। पोटनिवडणुकांचा व्यापक आढावा। नवापूर तालुक्यातील एकूण 18 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या। यापैकी जामदा व बोरपाडा या 2 ग्रामपंचायतींमध्ये अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडू शकली नाही। बिलबारा, सोनपाडा, झामट्यावड, खातगाव, तारापूर आणि खांडबारा या 6 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली, तर उर्वरित 13 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या, ज्यामुळे अनेक उमेदवार थेट निवडून आले। बिनविरोध निवडून आलेले सदस्य: हळदाणी ग्रामपंचायत प्रदीप दिनकर गावित, भरडू ग्रामपंचायत विजय दिवानजी वळवी, केलपाडा ग्रामपंचायत विकास फुलसिंग वळवी, नवली ग्रामपंचायत अशोक जयसिंग नाईक, खैरवे ग्रामपंचायत सुहास मोठ्या वसावे, जामतलाव ग्रामपंचायत सुरेश परेश गावित, चिंचपाडा ग्रामपंचायत राबियाबी कमालुद्दीन तेली, खोकसा ग्रामपंचायत रुमा रेवल्या गावित, कामोद ग्रामपंचायत रजनी विकास गावित, वाटवी ग्रामपंचायत धेडगीबाई इबू कोकणी। प्रशासनाचा चोख बंदोबस्त। निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार दत्तात्रय जाधव व नायब तहसीलदार प्रवीण मराठे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली। तसेच विलास चोरे, नितीन गांगुर्डे, विनायक गावित, चुडामण सरगर, लहू चव्हाण आणि संगीता राठोड या अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या निकालांमुळे नवापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून नव्याने निवडून आलेल्या सरपंचांकडून ग्रामविकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर। निकाल होता आणि त्या अपेक्षित निकालाप्रमाणे आमची मुलगी, आमची भगिनी दीपालीताई ही प्रचंड मताधिक्याने निवडून आली। मायबाप जनता जनार्दनाने शेवटी न्याय दिला, त्याबद्दल मायबाप जनतेचे खांडबारावासियांचे मनापासून आभार व्यक्त करतो। गती महारथी हे अविनाश दादाच्या मागे लागले होते। आजी आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार हे सगळे जी म्हणतात ना चांडाळ चौकडी एकत्र झाली होती आणि त्यांनी अविनाश दादाला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती। पण शेवटी सत्याचा विजय होतो। सत्य ये परेशान होता है लेकिन झुक नहीं सकता। सत्य ये परेशान हो सकता है, झुक नहीं सकता और सत्य की जीत होती है।
आणि त्याच पद्धतीने अविनाश दादाचा हा विजय झालेला आहे. अविनाश दादावरती जो अन्याय या नवापूरच्या आमदारांनी केलेला होता की त्याला अपात्र घोषित करून या सर्वसामान्य जनतेने दिलेला कौलला त्यांनी विरोध केलेला होता. त्या विरोधाला झुगारून या जनतेने, या मायबाप जनतेने त्या अविनाश दादाला, आमच्या मुलीला त्या ठिकाणी विराजमान केलं. मनापासून खूप आभार यांचे मानतो, जनतेचे. आणि सांघिकरित्या सगळ्यांनी एकत्रितरित्या हा लढा लढवला आणि हा लढा त्यांचा होता, जनतेचा लढा होता आणि जनतेचा विजय या ठिकाणी झालेला आहे. आता लक्ष आहे ते जिल्हा परिषदचं. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा हा जिल्हा परिषदवर फडकल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा नेता अविनाश दादा जिल्हा परिषद सदस्य झाल्याशिवाय या निमित्ताने सांगतो. पुनश्च ज्ञात अज्ञात ज्यांनी आम्हाला यांनी सहकार्य केलं त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा जनतेने दिलेला कौल, हा जनतेचा कौल येणाऱ्या तुम्हाला जिल्हा परिषद मध्येही बघायला मिळेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये. नमस्कार, मी माजी सरपंच अविनाश गावित. ही खांडबारा ग्रामपंचायतची निवडणूक होती, पोटनिवडणूक होती. ज्याच्याकडे पूर्ण नवापूर नसेल तर पूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष होतं. कारण की एकी साईडला आजी माझी आमदार आणि दुसरीकडे एक साधारण घराचा मुलगा, त्याच्या मागे संपूर्ण गाव उभं राहिलं. कारण की ही निवडणूक संपूर्ण गावाची प्रतिष्ठेची होती. ही सीट स्वर्गवासी प्रकाश अण्णा चौधरी यांच्या एकता विकास पॅनलतर्फे आमच्या ताई दीपाली जगदीश गावित यांनी उमेदवारी केली होती आणि ही लीड 1100 वोटिंगने निवडून आली. आणि आमचे नेते आदरणीय भरतदादा गावित साहेब, तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष अभिजितदादा मोरे साहेब, तसेच संपूर्ण खांडबारा ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो. आणि हा कौल लोकशाहीचा आहे. कारण की सत्य हे परेशान होत आहे पण पराजित नाही होता.